बालिंगा दाजीपूर राज्यमार्गावर अलीकडे काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याच्या बाजूपट्टीवर दर्जेदार मुरमा-ऐवजी थेट तांबडी माती टाकली जाते। बाजूपट्टीवर मातीचा भराव टाकल्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होतोय। पावसाळ्यात मातीची धूप होऊन रस्त्याच्या कडेला चिखल होणं, खड्डे पडण्याची तसंच अपघाताचा धोका वाढण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त होतीये। दरम्यान स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड करवीर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ कामाच्या ठिकाणी धाव घेऊन काम थांबवलं आणि बाजूपट्टीचं काम दर्जेदार व्हावं अशी मागणी केली। करवीर तालुक्यातील बालिंगा ते दाजीपूर अशा राज्यमार्गाच्या रस्ते कामाला सुरुवात होऊन आता वर्ष पूर्ण होतंय। तेव्हापासून आतापर्यंत रस्ते कामाच्या संदर्भात स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत संघटना यांच्याशी अनेक वेळा वादाचे प्रसंग उद्भवलेत। सध्या सावरवाडी, शिरोली दुमाला, सावर्डे दुमाला, अरळे, घाणवडे ते पुढील गावं असं एकेरी बाजूनं काँक्रिटीकरण तसंच सावरवाडी ते सावर्डे दुमाला पूर्ण रस्ता काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। मुख्य रस्ता काँक्रीटचा असला तरी दोन्ही बाजूंना आवश्यक असलेली मजबूत बाजूपट्टी, पाण्याचा निचरा याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या स्थानिक लोकांच्या तक्रारी आहेत। काँक्रीट रस्ता मजबूत असला तरी बाजूपट्टीवर तांबड्या मातीची भर टाकण्यात आली असून त्यामुळे वाहन बाजूला घेताना घसरण्याची शक्यता वाढते। काँक्रीट रस्त्यांच्या कडेला पक्का मुरूम वापरून व्यवस्थित बसवणं आवश्यक आहे। फक्त माती टाकल्यास पावसाळ्यात ती वाहून जाऊन रस्त्याच्या कडेला पोकळी निर्माण होऊ शकते। त्यामुळे रस्त्याच्या कडेला चिरा पडणं, वाहनांचे टायर घसरणं यांसारखे प्रकार घडत आहेत। दरम्यान बाजूपट्टीचं निकृष्ट काम सुरू असल्याचं लक्षात येताच स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या करवीर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ कामाच्या ठिकाणी धाव घेऊन काम थांबवलं। प्रत्यक्ष पाहणी करून या प्रकाराचा भांडाफोड केला। संबंधित विभागानं तात्काळ या कामाची चौकशी करावी अशी मागणी करत कोट्यावधी रुपये खर्च करून सुरू असलेला रस्ता दर्जेदार करावा अशी मागणी केली। स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड करवीरचे सचिव सरदार पाटील, किरण दामुगडे, संग्राम पाटील, अरुण पाटील, विजय पाटील, संग्राम डकरे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते।